नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कॉलेज सुटताच अंजली घरी जाऊ लागली आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. अंजली बस स्टॉपच्या छताखाली उभी होती. तिचे शरीर पूर्णपणे भिजले होते आणि घरी पोहोचण्याची चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. काही वेळातच संपूर्ण रस्ता शांत झाला. तेवढ्यात अचानक मिहीर नावाचा एक मुलगा त्याची बिघडलेली बाईक ओढत तिथे आला आणि अंजलीजवळ उभा राहिला. थोड्याच वेळात अंजलीला कळू लागले की त्या मुलाची नजर तिच्यावर आहे. अंजलीने त्याच्याकडे रागावलेल्या नजरेने रोखून पाहिलं. जणू काही न बोलता तो तिच्याकडे रोखून पाहत होता. हा सिलसिला जवळपास 10 मिनिटे चालला. मग अंजलीचा धीर सुटला आणि ती मिहीरकडे गेली आणि त्याला विचारले, "तू कधी मुलगी पाहिली नाहीस का? लाज वाटत नाही का असे कोणाकडे बघायला? निर्लज्जपणाला पण काही मर्यादा असते." त्यावर मिहीरने फक्त एवढंच उत्तर दिलं, "सौंदर्य पाहिल्यावर दुर्लक्ष करणं हाच सौंदर्याचा सगळ्यात मोठा अपमान आहे. देवाने तुला टक लावून पाहण्याच्या लायक बनवलं आहे, म्हणूनच मी तुझ्याकडे पाहतोय. तुला वाईट वाटलं तर मला माफ कर. माझा हेतू चुकीचा नव्हता. पण हो, मी कबूल करतो की या 10-15 मिनिटात तुझ्याजवळ उभं राहून मला तुझं सौंदर्य इतकं आवडू लागलं आहे की तू मला 2 चप्पल मारलीस तरी मी इथून तुझी प्रतिमा माझ्या हृदयात घेऊन हसत हसत निघून जाईल." हे सर्व ऐकून अंजली क्षणभर लाजेने लाल झाली. मग तिने तिची चप्पल हातात घेतली आणि मिहीरकडे गंभीर नजरेने पाहण्याचे नाटक करू लागली आणि विचारले, "कुठे खाणार? गालावर की डोक्यावर?" सुरुवातीला मिहीर काहीच बोलला नाही. मग तो हसला आणि त्याच्या हृदयावर थाप मारत म्हणाला, "मला इथेच मार. इथेच सर्वात जास्त त्रास होईल." अंजली हसली आणि उभी राहिली. मुलगा थोडा फिल्मी असला तरी मनाने वाईट नाही हे तिला कळून चुकले होते. आता कदाचित त्याला पाहून तिला फारशी भीती किंवा अस्वस्थता वाटत नव्हती. काही वेळाने मिहीर अंजलीकडे चालत आला. पण यावेळी अंजली त्याला म्हणाली, "हे बघ, कुठलाही गैरसमज ठेवू नकोस. मुलांसोबत बाईक चालवणारी, त्यांना माझ्या फोनचे बिल भरायला लावणारी किंवा भेटवस्तू स्वीकारणारी अशी मुलगी मी नाही. मी माझ्या आईबाबांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिकत आहे आणि मी एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी आहे. त्यामुळे प्लीज असे काहीही बोलू नको किंवा विचारू नको ज्याचे उत्तर नाही असेच येणार आहे. मी तुला रिक्वेस्ट करते की माझ्या हसण्याचा चुकीचा अर्थ लावू नको." त्यावर मिहीर म्हणाला, "तुला जे बोलायचं होतं ते बोलून झालं का? आता मी बोलतो ते ऐक एकदा. माझे पप्पा माझ्या मोबाईलचे बिल स्वतः भरतात. बाईक तुझ्यासमोर बिघडली आहे तर तू समजून जा की किती खटारा बाईक मी वापरतो आहे. मी 10वी आणि 12वी मध्ये 3 वेळा नापास झालो आहे. मला माझ्या आयुष्यात फक्त भेटवस्तू मिळाल्या आहेत. आजपर्यंत कोणाला भेटवस्तू देण्याइतपत मी सक्षम नव्हतो आणि आताही नाही. मी 2 वर्षांपासून चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला शिपायाचीही नोकरी मिळू शकलेली नाही. घरातील माझा आदर डस्टबिनपेक्षा जास्त नाही. मला हेही माहीत आहे की मी काही खास दिसत नाही. हे सर्व तर काहीच नाही. मी घातलेला हा नवीन शर्ट आणि जीन्स सुद्धा इंटरव्ह्यूला जाण्यासाठी मित्राकडून भीक मागून उधार घेतलेली आहे. दुर्दैव आणि गरिबी एवढी आहे की अंतर्वस्त्रांनाही छिद्रे आहेत. ना मी पूर्वी सुख पाहिले आहे ना वर्तमानात काही विशेष आहे. पण तरीही मी सकारात्मक आहे. मी खूप कष्ट करत आहे आणि मी चांगल्या भविष्याची आशा अजूनही सोडलेली नाही. माझ्या आयुष्यात काही चांगलं घडलं तर मी तुझा हात मागायला नक्की येईन. मग तुला माझा हात धरावासा वाटला तर ठीक आहे, नाहीतर तुझ्याकडे चप्पल आहेच. आता मी निघतो आणि जाण्यापूर्वी मी आणखी एक चूक करत आहे. आय लव्ह यू. हे माझे पहिले प्रेम आहे." बाय असे म्हणत मिहीर तिथून त्याची बिघडलेली बाईक घेऊन ओढत निघून गेला. तोपर्यंत आकाश निरभ्र झाले आणि पाऊसही थांबला. बस स्टॉपवर उभी असलेली अंजली त्या वेड्या मुलाकडे एकटक पाहत राहिली, ज्याचे हृदय काचेसारखे स्वच्छ होते. त्यात खोटेपणा, कपट किंवा अहंकार नव्हता. जगभर दुःखाने वेढलेले असतानाही त्याचा विश्वास अढळ होता आणि आता त्याने हे देखील व्यक्त केले होते की तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तिच्यासोबत आयुष्य जगू इच्छितो.
त्यानंतर अंजली घरी गेली, पण तिचं मन मिहीरसोबत गेलं होतं. आता जेवताना तिला मिहीरचे हास्यास्पद पण खरे निरागस शब्द आठवत होते. कदाचित अंजलीलाही मिहीर आवडायला लागला होता. दुसऱ्या दिवशीपासून कॉलेजमधून परतताना अंजलीचे डोळे मिहीरला शोधत होते. असाच एक आठवडा निघून गेला, पण मिहीर दिसत नव्हता. बऱ्याच वेळा अंजली त्या बस स्टॉपवर तासभर उभी राहायची, जेणेकरून मिहीर जवळून जाईल किंवा ती त्याला पाहू शकेल. त्यानंतर अचानक एके दिवशी मिहीर अंजली समोर आला, ज्या बस स्टॉपवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. यावेळीही मिहीर काहीही न बोलता फक्त तिला बघत होता. आता अंजली त्याच्याकडे गेली आणि त्याच्याकडे न बघता म्हणाली, "तू अजूनही माझ्याकडे बघत आहेस? तुला लाज नाही वाटत? आठवड्याभरापासून तू मला वेड्यासारखं शोधत आहेस. आता मी येऊन तुझ्या समोर उभा आहे, तरी तू माझ्याकडे बघत नाहीस." मिहीर तिच्याकडे बघत म्हणाला, "कोणत्याही गैरसमजात राहू नकोस. मी माझ्या एका मैत्रिणीची वाट पाहते. तुझे एकतर्फी प्रेम तुझ्याकडेच ठेव. आधी जीवनात यशस्वी हो आणि मग या सर्व गोष्टींचा विचार कर." अंजली त्याच्याकडे न बघताच म्हणाली, "ठीक आहे, मग मला वचन दे की तू माझ्यासाठी इथे उभी राहणार नाहीस." मिहीरचे बोलणे ऐकून अंजली लगेच त्याच्याकडे वळली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. कदाचित अंजली त्याच्या एवढ्या प्रेमात पडली होती की गमतीतही तिला मिहीरपासून दूर जाणं सहन होत नव्हतं. काही न बोलता अंजली तिथून घराकडे निघाली. मग मिहीरला समजले की त्याने चूक केली आहे. तोही तिच्या मागे मागे आणि अंजलीची पुन्हा पुन्हा माफी मागू लागला. काही वेळातच अंजली घरी पोहोचली. मिहीर तिच्या घरासमोर उभा होता. 2 तासांनंतर अंजलीने घराबाहेर पाहिले आणि तिला धक्काच बसला. मिहीर अजूनही तिथेच उभा होता आणि रस्त्यात गुडघ्यावर बसून अंजलीची माफी मागत होता. अंजलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटले. तिने त्याला हाताने इशारा केला आणि मिहीरला सांगितले, "जा आता, माफ केलं." पण मिहीर हातवारे करत सांगतो की "नंबर दे, मला बोलायचं आहे." अंजली लगेच तिचा नंबर एका कागदावर लिहून दगडाभोवती गुंडाळून त्याच्याकडे फेकते. आता दोघांमध्ये फोनवर संवाद सुरू होतो. "आता इथे का थांबला आहेस? जा इथून. माफ तर केलं आहे. मला तुझ्या तोंडून काहीतरी ऐकायचं आहे. त्या दिवशी मी तुला एक बस स्टॉपवर सांगितले होते त्याचं उत्तर." "काय सांगू? माझ्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही." "का त्रास देतोस? ठीक आहे, आता तो तुझा हक्क आहे." आता सिरियसली माझं ऐक. पहिलं म्हणजे तू ज्या दिवशी काहीतरी बनशील त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन. कदाचित या बाबतीत मी तुला लोभी किंवा स्वार्थी वाटेन, पण घर चालवण्यासाठी आणि समाजात सन्मानाने जगण्यासाठी हे सर्व आवश्यक आहे. दुसरं म्हणजे ज्या दिवशी मला तुझी शपथ घ्यावी लागेल किंवा तुझा मेलेला चेहरा पाहावा लागेल, तो दिवस पाहण्यासाठी मला जगायचे नाही. तिसरी गोष्ट, देव न करो जर आपण एकत्र राहू शकलो नाही, तर माझे प्रेम आणि आयुष्यातील आनंद फक्त तुझ्यासोबतच राहील. दुसऱ्याने बळजबरीने माझ्याशी लग्न केले तरी तो फक्त माझे शरीर हिरावून घेऊ शकेल. चौथी आणि शेवटची गोष्ट, माझा विश्वासघात कधीच करू नकोस. आता तूच माझे आयुष्य आहेस आणि तुझ्यासोबत माझे आयुष्य संपेल. आता माझे हृदय तुझ्याशी जोडले गेले आहे. मी तुझा विश्वासघात कधीच करणार नाही. जर मी तुझ्यावर प्रेम केले आहे तर शेवटपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन." एवढं बोलून मिहीर त्याच्या घरी गेला आणि अंजलीही तिच्या कामात व्यस्त झाली. दिवस आणि महिने जाऊन भरभर जात होते. अंजली आणि मिहीर नियमितपणे फोनवर बोलत होते आणि रोज बस स्टॉपवर एकमेकांना भेटत होते. मिहीर अजूनही छोट्या छोट्या नोकऱ्या बदलत होता. आयुष्यात यश मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच होता. मग एके दिवशी मिहीरच्या वडिलांचे मित्र लंडनहून त्यांची मुलगी अमृतासोबत त्यांच्या घरी राहायला आले. बोलत असताना मिहीरचे वडील त्यांच्या मित्राला सांगतात की त्यांचा मुलगा आजपर्यंत भारतात काहीही यशस्वी करू शकला नाही. शक्य असल्यास कृपया त्याला लंडनमध्ये सेटल कर. आता तो लग्नाच्या वयाचा झाला आहे. मला त्याची खूप काळजी वाटते. त्यावर अमृताचे वडील म्हणाले, "माझ्या डोक्यात एक विचार आहे. अमृता माझी एकुलती एक मुलगी आहे आणि ती सुंदर सुद्धा आहे. शिवाय माझा व्यवसाय सुद्धा खूप मोठा आहे. जर तुला काही आक्षेप नसेल
तर मी या क्षणी माझी मुलगी अमृतासोबत त्याचं लग्न लावून द्यायला तयार आहे आणि तुझ्या मुलाला माझ्या संपूर्ण व्यवसायाचा 50% भागीदार बनवे. काय म्हणतो? आपल्या मित्राकडून हे ऐकून मिहीरच्या वडिलांचे डोळे भरून आले. त्यांनी ताबडतोब मिहीरकडे पाहिले. जणू काही न विचारता त्याला विचारायचे आहे, तुझे उत्तर काय आहे? त्यावेळी मिहीरला काय बोलावं हे समजत नाही. तरीही तो म्हणतो की बाबा, मला याचा विचार करायला वेळ हवा आहे. मी तुम्हाला नंतर सांगू का? हे ऐकून दोन्ही मित्र हसले आणि मिहीरला सांगितले की घाई नाही, तू विचार कर आणि अमृता ही विचार करू दे. तिथून निघण्यापूर्वी मिहीरने अमृताकडे एक नजर टाकली. अमृता एखाद्या बावलीसारखी दिसत होती. तिचे केस सोनेरी होते, तिचे डोळे निळे होते, तिचा रंग चमकदार सोनेरी होता आणि तिचे शरीर हिऱ्यासारखे लखलखत होते. अचानक अमृताची नजर मिहीरवर पडली. मग मिहीरही लाजेने लाल झाला आणि काहीतरी निमित्त करून तिथून निघून गेला. मिहीरला माहीत होते की लंडनला गेल्याने त्याचे आयुष्य चांगले होईल आणि अमृता अंजलीच्या तुलनेत कितीतरी पटीने सुंदर दिसत होती. पण मिहीर आपल्या मतावर ठाम होता आणि त्याला अंजलीचा विश्वासघात करायचा नव्हता. तेवढ्यात मिहीरचे वडील त्याच्याकडे आले आणि म्हणाले, बेटा, तुझा काय निर्णय आहे? अमृताचा होकार आहे. त्या क्षणी मिहीर त्याच्या वडिलांना सांगतो की त्याने दुसऱ्या कोणाला तरी वचन दिले आहे आणि तो तिच्यावरही प्रेम करतो. मला तिचा विश्वासघात करायचा नाही. हे ऐकून मिहीरच्या वडिलांचा चेहरा पडला आणि ते पाहून मिहीरलाही खूप वाईट वाटलं. मिहीरचे वडील आपल्या मुलाला काहीच बोलले नाहीत आणि परत गेले. त्या रात्री नेहमीप्रमाणे मिहीर अंजलीशी फोनवर बोलत होता. काय करत होती? तुझ्या कॉलची वाट पाहत होते. मी तुला एक गोष्ट विचारू? खरं सांग. हो, विचार. मी आयुष्यात कधीच यशस्वी झालो नाही तर आपण काय करू? या गरीब माणसाशी लग्न करशील का? मी तुला आधीच सांगितलं होतं, तू सेटल होशील तरच मी तुझ्याबद्दल घरात बोलू शकेन आणि जर ते माझ्या हातात असेल तर मी आयुष्यभर तुझी वाट पाहीन. मी लग्न करणार नाही, हे माझे वचन आहे. ठीक आहे, जर तुझ्या वडिलांनी तुझ्यावर लग्नाला जबरदस्ती केली तर? तरीही मी तुझीच राहीन. माझे शरीर जरी जिवंत असले तरी मी जिवंत नसेन. हे मी तुला आधीच समजावून सांगितले आहे. तुला प्रत्येक गोष्ट परफेक्ट का हवी आहे? तुझे माझ्यावर प्रेम आहे तर तू मला स्वीकारत का नाहीस? एक यशस्वी व्यक्ती बनल्यानंतरच तुला तुझे आयुष्य माझ्याशी का जोडायचे आहे? गरीब लोक लग्न करत नाहीत का? ते आनंदी नाहीत का? मिहीर अंजलीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो. मला पैशांचीही भूक नाही, पण उद्या आपल्याला मुलं होती, घर खर्च असेल, त्याची जबाबदारी तुझी असेल, माझी जबाबदारी तुझ्यावर असेल. मग तू काय करणार? तुझ्या वडिलांकडे माझ्या मुलाचे डायपर घेण्यासाठी पैसे मागणार आहेस की आपल्या बायकोच्या पॉकेट मनीसाठी पैसे मागणार आहेस? थोडा विचार कर. आपण नुसती भाकरी खाऊन राहू? आपण मिळून सर्व व्यवस्थापित करू. जेव्हा डायपर बनलेले नव्हते तेव्हाही मुलांचे संगोपन केले जात होते. तेव्हा आता ही निरुपयोगी कारणे थांबव. मला तुझी गरज आहे. आता तू लग्न करून माझ्या घरी यावे अशी माझी इच्छा आहे. तुला अचानक काय झालंय समजत नाहीये. मला फक्त तुला यशस्वी बघायचे आहे. तुला मला माझ्या आईवडिलांसमोर उभे राहण्याच्या लायकीचे बनवायचे आहे. आणि जर तुझी इच्छा असेल की मी तुझ्याशी असेच लग्न करावे तर असे विवाह फार काळ टिकत नाहीत. आपले खरे प्रेम संघर्ष आणि द्वेषात बदलू नये असे मला वाटते. मला फिलॉसॉफीचा विचार करायला लावू नकोस. मला सेटल व्हायचं आहे. मला माहीत आहे तू मला सुरुवातीलाच सगळं सांगितलंस आणि मला हे देखील समजले आहे की तू माझ्या हिताचा विचार करत आहेस. पण आता मी या लांबत चाललेल्या नात्याला कंटाळलो आहे आणि मला तुझ्या साथीची गरज आहे. मी खूप कष्ट करीन, फक्त तुझा हट्ट सोड. मी तुला विनंती करतो. मला माझे मत बदलायचे नाही. मी आजही तुझ्यासोबत आहे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहीन. मी तुझ्याकडून काही मागितले नाही आणि काही मागणार नाही. फक्त स्वतः एक सक्षम व्यक्ती हो, जेणेकरून उद्या आपले लग्न चेष्टेचा विषय बनू नये. म्हणजे तू तुझ्या हट्टाला चिकटून राहणार आहेस. तू हा हट्ट सोडणार नाही का? हा माझा हट्ट नाही.
जसे मी माझे आयुष्य तुझी अर्धांगिनी म्हणून घालवायचे ठरवले आहे, तसेच मी या निर्णयांवरही ठाम आहे. आज माझ्या घरी बाबांचे मित्र आले आहेत. बाबांनी आणि त्यांनी माझ्या लग्नाचा मुद्दा मांडला गेला आहे. ते मला लंडनमध्ये जावई म्हणून सेट करण्याचा विचार करत आहेत. मुलीनेही हो म्हटले आहे. एका क्षणात माझं करिअर बनेल. माझ्या बाबांचे मित्र माझे सासरे बनू शकतात. पण मी तुला दिलेले वचन मोडू इच्छित नाही. मला प्रेमात दगा द्यायचा नाही. तू माझं पहिलं प्रेम आहेस म्हणून मी अजूनही समजावतोय. तुझा हा हट्ट सोड. जीवनात पैसा हेच सर्वस्व नाही. कमी पैशात आणि जास्त प्रेमाने आयुष्य जगता येते. खरी गोष्ट आहे. म्हणूनच तू माझ्यावर जबरदस्ती करतोस ना? आता मला समजलं की लंडनवाली मिळतेय, शिवाय तुझं करिअर बनेल म्हणून माझा कंटाळा आला आहे. मग मी काय करू? गरीब आहे म्हणून तू मला स्वीकारायला तयार नाहीस. माझ्या म्हाताऱ्या बापाची मरण्यापूर्वी आपल्याला मुलाला सुखी बघावे अशी आशा आहे. आताही मला फक्त तुझ्यासोबतच राहायचे आहे. मी आधीच माझ्या वडिलांना त्या स्थळाला नकार सांगितला आहे. पण आता तू तुझे विचार बदलून माझ्याशी लग्न करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी दुप्पट मेहनत करेन आणि तुझी चांगली काळजी घेईन. तुझी खोटी आश्वासने सोड. मी त्या कमकुवत लोकांपैकी नाही. या जन्मात तरी तू दूर असूनही मी तुझीच आहे. पण तू देहाला भुकेला असशील तर वचन मोडून लंडनला निघून जा. तुझ्या जाण्याचं दुःख मी मनावर दगड ठेवून सहन करीन. मला माहीत होते की तुझ्या मनात माझ्यासाठी असलेले प्रेम ही फक्त एक परीक्षा आहे. पण आज मला कळले की तुझा इगो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मी पण तुझ्यावर प्रेम करेन. आर्थिक अडचणींमुळे किंवा इतर कोणत्याही दबावामुळे मला अमृताशी लग्न करावे लागले तर मला माफ कर. मेल्यानंतरही तुझा विश्वासघात करायचा नव्हता, पण तुझ्या तत्वांनी मला तोडून टाकले आहे. अंजली हृदयाचे ठोके वाढवत म्हणाली, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, लक्षात ठेव, पहिली निमंत्रण पत्रिका माझ्या घरी पाठव. तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे. मिहीर डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, मी तुला वचन दिले होते. एक दिवस असा होता जेव्हा मी तुझ्यासाठी यशस्वी होण्यासाठी धावत होतो. आज यश माझ्या समोर उभे आहे आणि मला तुझ्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुला शेवटचं सांगतोय, एकदा विचार बदल आणि माझ्या प्रेमाचं पालन कर. मी आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहीन. अंजली रडत अगदी खालच्या आवाजात म्हणाली, कुणीतरी फोन करतंय असं वाटतंय. तुझी जाण्याची वेळ झाली आहे. यापुढे माझ्याशी फोनवर बोलू नकोस. मोठ्या थाटामाटात लग्नाची तयारी कर आणि अमृताला खुश ठेव. आणि लक्षात ठेव, या जगात ज्या व्यक्तीला तुला लग्नाच्या कपड्यात पाहून सर्वात जास्त आनंद होईल ती म्हणजे मी. त्यावेळी अंजलीचे हे शेवटचे शब्द होते. मिहीर हॅलो हॅलो म्हणत राहिला, पण अंजलीकडून पुढे काहीच प्रतिसाद आला नाही. शेवटी मिहीरने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने अंजलीला भेटायचं आणि तिच्याशी बोलायचं ठरवलं. समोरासमोर बोलून तो अंजलीला पटवून देऊ शकेल असे त्याला वाटले. मात्र अंजलीच्या घराला कुलूप होते. मिहीर वारंवार अंजलीच्या फोनवर कॉल करत होता, पण अंजलीचा फोनही बंद येत होता. मिहीर 15 दिवस सतत अंजलीच्या घरी येत होता, पण प्रत्येक वेळी त्याला घराला कुलूप दिसत होते. शेवटी त्याने जवळच्या शेजाऱ्याला विचारायचे ठरवले. मग त्याला कळले की अंजलीचे वडील तिला अमेरिकेला पाठवत आहेत. हे ऐकून मिहीर तिथेच खाली कोसळला. त्याचा विश्वास बसत नव्हता. अंजली अमेरिकेला जाणार होती आणि तेही त्याला न सांगता. मिहीर काही न विचार करता घरी परतला. घरी येऊन त्याने फोन चेक केला तेव्हा त्याला अंजलीचा SMS सापडला. त्यात लिहिले होते, मी अमेरिकेला जात आहे. मी का जात आहे ते विचारू नको. मला सांगायचेही नाही. मला तुझ्या लग्नाला यायची खूप इच्छा आहे, पण येईन की नाही माहीत नाही. पण नक्की प्रयत्न करेन. शक्य असल्यास मला तुझा एक सेलिब्रिटी फोटो पाठव, जेणेकरून जेव्हा मला आठवण येईल तेव्हा मी तुला पाहून आणि बस स्टॉपवर तू काय बोललास ते आठवून मला आनंद मिळू शकेल. मिहीरने ही SMSचा लगेच रिप्लाय दिला. बरं, निदान तुला अमेरिकेत तरी एक सेटल मुलगा सापडला म्हणायचा. खूप घाई केलीस आणि इथे मी बुद्धूराम सारखा तुझ्या घराभोवती फिरतोय.
तुला कसं तरी पटवून देण्यासाठी. असो, तुला मी माझा फोटो पाठवण्याची गरज नाही. आता हा अधिकार तुझ्या त्या अमेरिकनचा असेल. आणि आता मी अमृताशी नक्की लग्न करेन. आणि तुझ्या लग्नाचं कार्ड पाठवू नकोस. ही तुझी शिक्षा आहे. तूही माझ्यासाठी तसंच तळमळत राहा. मिहीरने अंजलीचा कायमचा निरोप घेतला आणि त्या रात्री तो खूप रडला. रात्री 2च्या सुमारास त्याने आपल्या वडिलांना उठवलं आणि म्हणाला की मी अमृताशी लग्न करून लंडनला जायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी मिहीर आणि अमृता अचानक समोरासमोर आले. मिहीर अमृताला थांबून विचारलं, जर मी म्हणालो की लंडनला जाण्याऐवजी तू लग्न करून इथेच राहा, तर माझ्या गरिबीसहित तू मला स्वीकारशील का? त्यावर अमृता म्हणाली, एकदा लग्न झालं की तुझं घर माझं घर, तुझी इच्छा माझी इच्छा, तू मला जे खायला घालशील ते माझ्यासाठी पुरेसे असेल. तू मला जिथे ठेवशील तिथे मी आनंदाने राहीन. आणि ज्या संपत्तीचा प्रश्न आहे ती लग्नानंतर तुझीच असेल. आयुष्यात पहिल्यांदा यश किती महत्त्वाचे आहे हे मला कोणीतरी खूप छान समजावून सांगितले. म्हणूनच मी लंडनला माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी नक्की येईन. आता तुझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी जगेन. मी पतीची सर्व कर्तव्ये पार पाडेन. आणि हो, आयुष्याच्या कोणत्याही कठीण प्रसंगी मी कमजोर पडलो तर माझा हात धर. कोलमडून पडल्यानंतर मला अनेकदा कोणाचा तरी आधार लागतो. तू चांगली बायको झाली नाहीस तरी मी तक्रार करणार नाही. फक्त माझी चांगली मैत्रीण राहा. अमृताने मिहीरला वचन दिले होते की असेच होईल. मिहीरनेही प्रामाणिकपणे अमृताला सांगितले की त्याचे अंजलीशी संबंध होते आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याचे कारणही सांगितले. अमृता म्हणाली की तू तुझ्या भूतकाळात काय होतास याने मला काही फरक पडत नाही. जर तू तुझे आयुष्य माझ्यासोबत घालवण्यास तयार आहेस आणि माझ्याशी प्रामाणिकपणे याबद्दल बोललास हेच माझ्यासाठी खूप आहे. दुसऱ्याच दिवशी मिहीरच्या वडिलांनी अमृताच्या वडिलांना ही आनंदाची बातमी दिली आणि दोन्ही कुटुंबे मिहीर आणि अमृताच्या लग्नाची तयारी करू लागली. अमृता आणि तिच्या वडिलांचा व्हिसा संपणार होता. त्यामुळे त्यांना त्याच आठवड्यात मिहीर आणि अमृताचे लग्न ठरवावे लागले. लग्न झालं तसा मिहीर आपल्या अर्धांगिनीसोबत लंडनला निघायची तयारी करू लागला. ते घरातून बाहेर पडताच समोर पोस्टमन भेटला. पोस्टमनने मिहीरच्या हातात एक पत्र दिलं. त्या पत्रावर पाठवणाऱ्याचे नाव नव्हतं, म्हणून एअरपोर्टवर जाण्याच्या घाईत मिहीरने ते पत्र खिशात ठेवले आणि अमृता आणि तिच्या वडिलांसोबत लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये चढला. लंडनला गेल्यावर मिहीरचे मोठ्या उत्साहात स्वागत केले गेले. मिहीर अजूनही अंजलीच्या वागण्याने दुखावलेला होता. हसत खेळत लपवण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत होता. मग अचानक मिहीरचा हात भारतातील पोस्टमनने घरातून निघताना दिलेल्या पत्राकडे गेला. ते पत्र उघडताच मिहीरला धक्का बसला. ते पत्र अंजलीने लिहिले होते. मिहीर, तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघे आनंदात राहा. तुमची सर्व दुःख माझी आणि माझे सर्व सुख तुम्हा दोघांना मिळू दे. माझी सर्व संकटे दूर झाली आहेत. आता अमेरिकेपासून लंडन आणि भारताचे अंतर माझ्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. म्हणून अमृताला सांग की मी जर एखाद्या दिवशी तुला न सांगता तुझ्या घरी आले तर वाईट वाटून घेऊ नकोस. तिला एवढी भिक्षा तिच्या सो कॉल्ड सवतीच्या झोळीत टाकायला सांग. 7 जन्म मी तिची ऋणी राहीन. आता तुझ्याबद्दल काय सांगू मिहीर. शेवटी तूही माझ्यासारखा इगो सोडला नाहीस. फोटो पाठवले असते तर काय बिघडलं असतं. अजून काही दिवस त्या बस स्टॉपवर जाऊन जुन्या आठवणी ताज्या करायच्या होत्या. बरं, शेवटी मला एका गोष्टीसाठी तुझी माफी मागायची आहे. लोक काय विचार करतील, घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणेल या सर्व गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा मी याबद्दल विचार केलाच नाही की आपल्यापैकी आपण एकाला जरी गमावले तर आपल्या दोघांचे काय होईल. याचा विचार मी करायला हवा होता. मी स्वतःला पूर्णपणे चुकीचं समजत नाही, पण मी बरोबरही नव्हते. आपलं परिपूर्ण आयुष्य आणि तुझं यश पाहण्याच्या नादात मी जीवनाचा खरा आनंद, प्रेम विसरून गेली. शक्य असल्यास मला मनापासून माफ कर. नाहीतर मला तिथे जाण्याची परवानगी भेटणार नाही जिथे आता मला जायचे आहे. तुझा विश्वास बसणार नाही. ते पावसाळ्याचे दिवस
तुझं माझ्याकडे बघणं, माझं रागावणं, मग तू मला तुझ्या आयुष्यातील समस्या सांगणं आणि मग तुझे प्रेम विचित्र पद्धतीने व्यक्त करून तिथून निघून जाणं, हे माझ्या संपूर्ण आयुष्यातील खूप खास क्षण होते. आणि तो बस स्टॉप माझ्यासाठी ताजमहाल होता. पण आता तुझी ही एक्स मुमताज कायमची तिथेच जाऊन बसणार आहे. तुला मला भेटावंसं वाटत असेल तर अमृताला घेऊन नक्की ये. आता शक्य असल्यास या दुर्दैवी व्यक्तीला तुमची मैत्रीण बनवा. आणि हो, लग्नानंतर मुलगी झाली तर तिचे नाव अंजली ठेवा. मला असे वाटेल की मी तुम्हा सर्वांसोबत राहत आहे. गुड बाय. पत्र वाचून मिहीर लगेच अमृताकडे गेला. त्याच्या हातातले पत्र आणि त्याच्या डोळ्यात पाणी पाहून अमृताला समजले की ते पत्र अंजलीचे होते. पूर्ण पत्र वाचून अमृताने ते पत्र मिहीरला दाखवले आणि रडतच विचारले, तुला या पत्राचा अर्थ कळला का? त्यावर मिहीर म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. मी आता पूर्णपणे तुझाच आहे. अंजलीवर प्रेम करायचो, पण आता मी तिला विसरायचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. तुला त्रास होईल असे काही मी करणार नाही. मी तुझ्या प्रतिष्ठेची नेहमी जाणीव ठेवेन. वेड्या, मला तुझ्यावर शंका नाही. या पत्रातील शब्द कुठल्या तरी गंभीर वाईटाकडे बोट दाखवत आहेत. पत्र नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर. अंजली तिची सर्व सुख आपल्या नावावर देत आहे. ती आपलं नाव आपल्या बाळाला ठेवण्याबद्दल बोलत आहे. ती आता कुठेतरी अशा ठिकाणी जाण्याबद्दल बोलत आहे जिथून ती परत कधीच येऊ शकणार नाही, म्हणजे मुक्ती. ताजमहल आणि मुमताजबद्दल बोलत आहे. अमेरिकेतून लंडन आणि तिथून भारतात येण्याबद्दल. माणूस मृत्यूनंतर केवळ आत्मा म्हणून येऊ शकतो. तुझा फोटो एकदा पाहायच्या तळमळीची गोष्ट, आपल्या लग्नाला न येण्याची गोष्ट. असे होऊ शकते की तिला मरण्यापूर्वी एकदा तुला भेटायचे होते, जिथे तुमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. या सर्व गोष्टींवरून असे सूचित होते की तुझी अंजली हे जग सोडून गेली आहे किंवा मृत्यूच्या अगदी जवळ आहे. तू फक्त तिला शोध आणि बातमी मिळव. मी स्वतः तुला सांगते, भारतात कॉल कर. अंजलीचा नंबर बंद आला तर तिच्या वडिलांना फोन कर. मी बोलेन. त्यानंतर मिहीरने अंजलीचा नंबर डायल केला. अंजलीच्या वडिलांनी समोरून फोन उचलला. मग मिहीरने फोन अमृताला दिला. अमृताने फोनवर विचारले, काका, प्लीज अंजलीला फोन देता का? मी लंडनहून तिची मैत्रीण बोलत आहे. तेव्हा रडत रडत अंजलीच्या वडिलांनी सांगितले की ओरी, अंजली आता या जगात नाही. तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला. तब्बल 18 ते 20 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर परवा अंजलीचा मृत्यू झाला. आम्ही तिला अमेरिकेत उपचारासाठी घेऊन गेलो होतो, पण काही उपयोग झाला नाही. हे ऐकून अमृताच्या हातातून फोन पडला आणि तुटला. तिने मिहीरला मिठी मारली आणि रडत म्हणाली, तुझी अंजली आता या जगात नाही. ही वेदनादायक बातमी ऐकून मिहीर अवाक झाला. त्याला काहीच समजेनासे झाले. मिहीरला अशा अवस्थेत पाहून अमृता देखील दुःख झालं. त्याच रात्री अमृताने तिच्या वडिलांना सांगितले की तिला मिहीरसोबत भारतात स्थायिक व्हायचे आहे. तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलात तरीही आणि नाही दिलात तरीही. दरवेळेप्रमाणेच यावेळीही अमृताच्या वडिलांनी आपल्या लाडक्या मुलीचा हट्ट मान्य केला आणि पुढच्याच आठवड्यात त्यांनी दोघांना भारतात पाठवले. आपल्या सासरच्या मदतीने मिहीरने भारतात नवीन व्यवसाय सुरू केला आणि त्याच्या वडिलांसोबत तो अंजलीच्या वडिलांचीही काळजी घेऊ लागला. अंजलीच्या वडिलांना हे कधीच कळलं नाही की मिहीर हा त्यांच्या मुलीचा प्रियकर होता. पुढे मिहीर आणि अमृताला एक सुंदर मुलगी झाली, जिचे नाव दोघांनी प्रेमाने अंजली ठेवले. अमृता आणि मिहीर दर आठवड्याला त्या बस स्टॉपवर जातात आणि तिथे बसून मिहीर अंजलीला त्याच्या प्रेमकथेचे किस्से सांगतो. कधी कधी थंड वाऱ्याची झुळूक मिहीरला स्पर्श करून तिथून निघून जायची, जणू अंजली कुठेतरी जवळच आहे. कथेचा न सुटलेला पैलू. जेव्हा अंजलीला फोनवर मिहीरकडून बातमी मिळाली की त्याच्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे, तेव्हा मिहीरला गमावण्याच्या भीतीने अंजलीच्या छातीत जोरात कळ आली. अंजलीने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि मग तिला समजले की आता मिहीरपासून वेगळे होण्याच्या दुःखात ती जास्त काळ जगू शकणार नाही. वेदनेने ओरडत तिने मिहीरला फोनवर हलक्या आवाजात हे सांगितले होते, कोणीतरी फोन करत आहे, मला जावं लागेल.
अंजलीच्या घराला कुलूप होते. त्यानंतर अंजली स्थानिक रुग्णालयात होती आणि तिला अमेरिकेला नेण्याची तयारी सुरू होती. मिहिरला फक्त शेजाऱ्याकडून कळले की ते अमेरिकेला जात आहेत, पण ती का जाते हे त्याने विचारलं नाही. अंजलीला माहीत होते की जर तिने SMS मध्ये हृदयविकाराचा झटका किंवा अमेरिकेत शस्त्रक्रिया केल्याबद्दल लिहिले तर मिहिर कधीही अमृताशी कोणत्याही परिस्थितीत लग्न करणार नाही. आणि जर तो स्वतः काही साध्य करू शकला नाही तर तो भारतातही आनंदाने राहू शकणार नाही. मिहिरला वाटले की अंजली लग्न करून अमेरिकेत स्थायिक होणार आहे. त्यामुळे त्याने SMS ला उत्तर देऊन संताप व्यक्त केला. प्रेम सर्वांनाच आवडते, पण निसर्गाची ही अनमोल देणगी मोजक्याच लोकांच्या नशिबी येते. जाणून बुजून दोन प्रेमिकांमध्ये दुरावा निर्माण करणार आहे असे अमृतालाही वाटले नव्हते. त्यांच्या वेगळे होण्याच्या दुःखामुळे अंजलीचा जीव धोक्यात येईल असे ना मिहिरला वाटले होते ना अंजलीला वाटले होते. मिहिरला स्वतःपासून दूर ठेवल्याने तिची अवस्था इतकी वाईट होईल की तिला आपला जीवही गमवावा लागेल. शेवटी नशिबात जे लिहिलेलं असतं तेच होतं. आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.